नांदेड जिल्ह्यात मका पीक काढणीला सुरुवात। उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची सोय करण्यात शेतकरी व्यस्त। हिंगोलीत बदलत्या वातावरणामुळे आंब्याच्या मोहराला गळती, आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता। वाशीतील एपीएमसी बाजारात इंदूरमधील बटाट्याची आवक बंद, आवक कमी झाल्याने दरात वाढ। बटाट्याची 14 ते 16 रुपये प्रति किलो विक्री। दर पडल्याने महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5 ते 6 हजार कोटींचा फटका। सध्या सोयाबीनचे दर 3,900 रुपये क्विंटलपर्यंत खाली घसरले। अमरावतीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सीसीआयच्या ग्रेडरकडून फसवणूक। वजन करताना प्रति क्विंटल कापसामागे 2 किलो अतिरिक्त कापूस घेतल्याची तक्रार। कापूस उत्पादकांकडून कारवाईची मागणी। जळगावच्या बाजार समितीच्या आवारात हरभरा तुरीची यंदा प्रचंड आवक, मात्र चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी। वाशिम जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीनचं नुकसान। निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकरी मदतीपासून वंचित। छत्रपती संभाजीनगरला पिण्याच्या पाण्यासाठी तारीख पे तारीख। पाणी योजनेसाठी डेडलाईन आता 31 मार्च ऐवजी 30 एप्रिल। विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेतील बैठकीत नवीन मुदत। नाशिकच्या येवल्यामधील गावात पाणी टंचाईच्या तीव्र झळा। पाण्यासाठी नागरिकांची भटकंती, गावागावात टँकर सुरू करावे। येवला पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर। गेल्या 8 दिवसांपासून खराडी, वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरात पाणी टंचाई। पाणी टंचाईमुळे नागरिक आक्रमक, तर काही ठिकाणी दूषित आणि कमी दाबानं पाणी पुरवठा। महिलांचं पालिकेतील मुख्य पाणी पुरवठा अधिकारी यांना निवेदन। जालन्याच्या परतूरमध्ये महिला तहसीलदारावर वाळू माफियांचा हल्ला। तहसीलदार प्रतिभा गोरे यांची परतूर पोलीस ठाण्यात तक्रार। 7 जणांविरोधात गुन्हा दाखल, एकाला अटक। जालन्याच्या परतूरमध्ये तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींवर मकोका आणि तडीपारीची कारवाई। दुधना नदीपात्रात वाळू माफियांवर कारवाई करताना तहसीलदार प्रतिभा गोरेंवर हल्ला करण्यात आला होता। जालन्यातील वाळू माफियांविरोधात प्रशासनाची कठोर कारवाई सुरू। अंबडमधील वाळू माफिया प्रल्हाद मरकड 9 महिन्यांसाठी तडीपार। गोदावरी नदीवरील अवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाई। जालन्यातील कैलास बोराडेला चटके दिल्याच्या प्रकरणाला नवं वळण। कैलास बोराडेचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ जरांगेंनी दाखवला। बोराडे मद्यधुंद आणि अर्धनग्न अवस्थेत मंदिरात गेल्याचा व्हिडिओ समोर। मंदिरासमोर माझ्या अंगात आलं होतं, जरांगेंनी समोर आणलेल्या व्हिडिओवर बोराडेचं स्पष्टीकरण। कैलास बोराडेचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ जरांगेंनी दाखवला। जालन्यातील कैलास बोराडे घटनेप्रकरणी आरोपी नवनाथ दौंडकडून तालुका प्रमुख पदाचा राजीनामा। नवनाथ दौंड हा ठाकरेंच्या शिवसेनेचा भोकरदन तालुका प्रमुख होता। कैलास बोराडे मारहाण प्रकरणातील आरोपी नवनाथ दौंडचा मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर। पैशाच्या वादातून कुऱ्हाड घेऊन अंगावर धावत असल्याचा व्हिडिओ। जळगावच्या वडोदा वनक्षेत्रातील 16 जणांचं अतिक्रमण हटवलं। जेसीबीने घर जमीनदोस्त केले। वडोदा वन विभागाची कारवाई। अमरावती शहरात फुटपाथवरील अतिक्रमणावर महापालिकेची मोठी कारवाई। फुटपाथवरील स्टॉलचे लोखंडी खोके महापालिकेने हटवले। 22 खोक्यांवर कारवाई करून वाहतुकीचा अडथळा दूर। भंडाऱ्याच्या वरठीत दुचाकीला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक। अपघातात 9 वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू, तर इतर 2 गंभीर जखमी। पुलावरून होणारी भरधाव जड वाहतूक बंद करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्तारोको। पुण्याच्या भोरमध्ये महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा उपक्रम। महिलांच्या विकासाकरिता पुढाकार घेणाऱ्या 100 पुरुषांना जेंडर सेन्सिटायझेशन प्रशिक्षण। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामर गावात शंकरपटाचं आयोजन। शंकरपट पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी। स्पर्धेतील विजेत्यांसाठी हजारो रुपयांचे बक्षीस। वर्ध्यात भैयाजी जोशींच्या वक्तव्याविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन। आंदोलनात शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग। वाशिमच्या कोठारीमधील बेपत्ता तरुणाचा मृतदेह 5 दिवसानंतर विहिरीत सापडला। संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने तरुणाचा मृतदेह बाहेर काढला। पोलिसांकडून घटनेचा अधिकचा तपास सुरू। नाशिकमध्ये भैयाजी जोशींच्या वक्तव्याविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन। जोशींच्या बॅनरला जोडे मारत निषेध। भैयाजी जोशींवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी। भंडाऱ्याच्या वरठीमधील रेल्वे पुलावर दुचाकीला ट्रकची धडक। चिमुकलीचा जागीच मृत्यू, इतर 2 गंभीर जखमी। पुलावरून होणारी जड वाहतूक बंद करण्याची नागरिकांची मागणी। बुलढाण्यातील इसोली ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा।
ग्रामस्थांना बोगस कर पावत्या दिल्याचा तक्रारदाराचा आरोप. चौकशी करून योग्य ती कारवाई करू गटविकास अधिकारी. तुळजाभवानी मंदिरात दर्शनाला येताना तोकडे कपडे घालू नये. मंदिराची पाहणी केल्यानंतर संभाजीराजे छत्रपतींची मागणी. ड्रेस कोड लागू करण्यासाठी पुजारी मंडळाचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. बीडच्या परळीतील कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचं उपोषण. महिलांचा उपोषणाला मोठा पाठिंबा. उपोषणात शहरातील महिला मोठ्या संख्येनं सहभागी. सांगलीच्या जतमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन. तसंच दुष्काळग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस आक्रमक. अकोला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं ठिय्या आंदोलन. शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पीक जमा करण्याची संघटनेची मागणी. अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. महेंद्र थोरवेंच्या वक्तव्याविरोधात रायगडच्या रोहा इथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन. कार्यकर्त्यांनी थोरवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत केला आंदोलन. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात धरणं आंदोलन. जुनी पेन्शन लागू करण्यात यावी ही प्रमुख मागणी. राज्यात होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांविरोधात संतुलन महिला परिषद आक्रमक. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची महिलांची मागणी. पुण्यातील शिक्षण संचालनालयासमोर प्राध्यापक दिलीप ठोंबे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस. पूर्णवेळ वेतन निश्चितीच्या मागणीसाठी घंटा वाजवत आंदोलन. भैयाजी जोशींच्या वक्तव्याविरोधात सोलापुरात ठाकरे गटाचं आंदोलन. हाताला काळी पट्टी बांधून वक्तव्याचा निषेध. धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून भैया जोशींच्या वक्तव्याविरोधात आंदोलन. शहरातील झाशी राणी पुतळा परिसरात आंदोलन करत निषेध. कोल्हापूरच्या मुरदुंडे मळा भागात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर. संतप्त नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा. वारंवार तक्रार करूनही पालिकेचं दुर्लक्ष. पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्याची मागणी. भंडारा बसस्थानकातील प्रवाशांची संख्या घटली. एसटी बसची अनियमितता आणि स्थानकातील असुविधांमुळे प्रवाशांचा हिरमोड. एसटी महामंडळाचं प्रवाशांच्या सुविधेकडे दुर्लक्ष. नंदुरबारमध्ये दोन समाजात तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल. 4 दिवसात 4 गुन्हे दाखल. पोलीस अधीक्षकांकडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा. बुलढाणा जिल्ह्यातील 23,000 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द. प्रशासनाकडून लाडकी बहिणींच्या अर्जाची छाननी सध्या सुरू. नाशिक स्मार्ट सिटीच्या मागणीला काँग्रेस सेवा दलाचा विरोध. स्मार्ट सिटीची कुंभमेळा प्राधिकरणात विलीनीकरण करण्याची मागणीला काँग्रेस सेवा दलाचा विरोध. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला क्रिकेट आणि रस्सीखेच स्पर्धेचा शुभारंभ. भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात एकविरा फाउंडेशनकडून स्पर्धेचं आयोजन. दोन्ही स्पर्धांमध्ये 3,200 महिलांचा समावेश. चंद्रपूर महापालिकेकडून यंदा 687 कोटी 18 लाखांचा अर्थसंकल्प सादर. मागील वर्षाच्या तुलनेत 72 कोटी 60 लाखांची वाढ. मोठ्या योजनांवर भर देत काटकसर आणि कर वसुलीचं टार्गेट. उमरेड नागपूर महामार्गावरील अपघातांमुळे नागरिकांकडून संताप. अपघातामुळे अनेकांचा मृत्यू. उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. नागपुरातील इलेक्ट्रिक बाईकच्या शोरूममधून इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीला. एका आरोपीला 5 पावली पोलिसांकडून अटक. साहित्य चोरी करण्यासाठी केलेलं वाहनही पोलिसांकडून जप्त. साताऱ्याच्या शिरवळ पोलिसांकडून अवैध गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त. उच्चभ्रू सोसायटीतील गोडाऊनमध्ये छापा टाकून कारवाई. पोलिसांकडून मुख्य आरोपीचा शोध सुरू. नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचं कौतुक.